नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयचो म्हत्वाचो विशय म्हटल्यार CCP इलेक्शन्स रिजल्ट्स. तुमी म्हणटले सगळें जालें, सगळ्या चॅनलांनी रिजल्ट सांगून जालो, एनालिसीस डिस्कस करून जाल्यो. हो आतां इतल्या उशिरा कित्याक काय म्हणून जालां अशें की आमचें ऑफिस ज्या जाग्याचेर आसा त्या जाग्याचेर दनपार पासून हांगासर जे फुगट्यो सुरू आसात, DJ म्युजीक सुरू आसा, सेलिब्रेशन सुरू आसा, त्या खातीर आमकां हो व्हिडिओ काडपाक मेळोंक ना. आतां मेरेन सुद्दां तुमी फाटल्यान तुमकां आयकपाक मेळटलें कशा तरेन हांगासर गर्नाल वाजत आसात. सो सेलिब्रेशन हें पणजी भरान सुरू आसा आयच्या CCP इलेक्शन्स रिजल्टाचें. आनी ऑब्वियसली हो रिजल्ट हो BJP बॅक्ड बाबूश पॅनलाचो जाल्लो आसा. 30 जाग्यांतले 30 वॉर्डांतले 27 वॉर्ड हे BJP बॅक्ड बाबूश पॅनलान जिखल्यात आनी फकत 3 वॉर्ड हे उत्पल पर्रीकर बॅक्ड आमी पणजेकार ह्या पॅनलाक मेळ्ळा. आतां आमच्या लोकशाही भितर आनी इलेक्शन्सा भितर जो जैतिवंत थारता तो सिकंदर, जो जिता वही सिकंदर. पुणून त्या मतदानाची विश्लेशण, त्या मतदानाचें एनालिसीस, मागीर त्या मतदानांतल्यान वेगवेगळ्यो गजाली ह्यो सगळ्या मुखार दवरप नाजाल्यार अभ्यास करप, हो सगळो एक्सपेरिमेंट, हो सगळो एकाडेमीक एक्सपेरिमेंट जाता. पुणून जो जिखता तोच निमणो आपली सत्ता गाजयता. म्हणटकूच पणजी CCPचेर फाटली 5 वर्सां बाबुशाची सत्ता आसा आनी तीच तांणी कंटिन्यू केल्ली आसा. CCPचेर निर्विवाद सिंगल हँडेड बाबूश मोन्सेरात हांचोच कब्जो आसा हे परतून एक फावट पणजेकारांनी ह्या इलेक्शन्सांतल्यान दाखोवन दिल्लें आसा. ह्या 2026 वर्साची ही पयली वेंचणूक आनी त्या वेंचणुकीत ज्या तरेन बाबूश मोन्सेरात हांणी BJP खातीर ही जैत फावो करून दिल्ली आसा ती पळयत जाल्यार BJP खातीर ही खूब उमेदीची अशी गजाल थारल्या. आतां फोंड्या हांगासर बाय इलेक्शन्स जावपाचे आसा आनी त्या फाटभुंयेर ही CCP इलेक्शन्सांतली जैत भाजपाची उमेद वाडोवपी थारल्या आनी त्या खातीर भाजपा भितर खोशयेचें, आनंदाचें वातावरण पसरप हें स्वाभावीक आसा. ह्या पुराय CCP इलेक्शन्सान ज्या तरेन उत्पल पर्रीकार हांणी उघडपणान BJPच्या विरोधांत भायर सरून ही वेंचणूक लढयली. आमी पणजेकार ह्या नांवान पॅनल स्थापन केलें. त्या पॅनलाक काँग्रेस, आम आदमी पार्टी ह्या लोकांनी सपोर्ट केलो आनी पयली आनी म्हत्वाची गजाल म्हटल्यार तांणी 30 कॅन्डिडेट पयलीं सोदून काडले आनी 30 कॅन्डिडेट दवरले. निमणे मेरेन बाबूश पॅनलच्या विरोधांत 30 कॅन्डिडेट हे स्ट्रिक्टली निमणे मेरेन उरले. ही खरी जमेची बाजू म्हणची पडटली, कारण बाबूशच्या विरोधात उमेदवार मेळटात काय ना अशी परिस्थिती निर्माण जाल्ली. पुणून ते धाडस हें ह्या उमेदवारांनी उत्पल पर्रीकर हांच्या बळाचेर दाखयले. ते निमणे मेरेन रावले आनी निमणी ही निवडणूक जाली. आतां ह्या निवडणुकीचो पयलो इन्स्टंट जर आमी ह्या निवडणुकीचो जर अर्थ काडचो जालो जाल्यार बाबूश मोन्सेरात हे गोंयच्या राजकारणांतले एक अनडिस्पेन्सिबल लिडर आसात हें आतां परतून एकदां सिद्ध जाल्लें आसा. ताळगांव मतदारसंघ तर तांकां चॅलेंजूच ना आनी पणजी मतदारसंघाचेरूय आज तांणी आपलो पुरायपणान कब्जो मेळयल्लो आसा हें तांणी ह्या CCP इलेक्शन्सांतल्यान दाखोवन दिल्लें आसा. म्हणटकूच पणजी आनी ताळगांव अशे 2 मतदारसंघ बाबूश मोन्सेरात हांच्या कडेन घट्ट आसा. त्या भायर सांताक्रूज मतदारसंघाचेरय तांचो इन्फ्लुयन्स आसा आनी ते इन्फ्लुयन्स करपाक शकतात. कांय प्रमाणान सान आंद्रे मतदारसंघातूय ते इन्फ्लुयन्स करपाक शकतात. अशा पद्दतीचो 2 मतदारसंघ बोल्सान आसपी आनी हेर 2-3 मतदारसंघाचेर इन्फ्लुयन्स करपी अशा पद्दतीचो लिडर म्हणटात तो बाबूश मोन्सेरात. आनी त्याच भशेन नॉर्थ गोंया भितर म्हणजे पणजी नॉर्थूच पुणून वाळपय हांगासर 70 तालुक्यांतले 2 मतदारसंघ हे बोल्सान घेवन फिरपी म्हणटात ते विश्वजीत राणे. आनी विश्वजीत राणे आनी बाबूश मोन्सेरात हे इनडिस्पेन्सिबल हांकां पयस दवरून
गोंयांत सरकार कोणूच स्थापन करपाक शकना, हांकां विरोधांत दवरीत जाल्यार तें सरकार शांतपणान न्हिदपाक शकना, अशी आयज गोंयांत गत जाल्ली आसा. म्हणटकूच ह्या दोनूय लिडरांक खंयचोच हेर विरोधी पक्ष पॉलिटिकल पार्टी ह्या दोनूय लिडरांक हरोवपाक शकना. ह्या दोनूय लिडरांक हरोवपाक शकता ती फक्त जनता, लोक, आणि सद्याच्या परिस्थितीन तरी लोक त्यांच्या वांगडा आसात. हें फॅक्ट, हें वास्तव आमकां एक्सेप्ट करचें पडटलें. CCP इलेक्शन्साक ह्या फावट 22,445 मतदारांनी वोटिंग केल्लें. तातूंत 10,575 मेल वोटर्स आणि 11,870 फिमेल वोटर्स. तर 69.07% वोटिंग ह्या CCP इलेक्शन्साक जाल्लें. आणि तातूंत आमी पणजेकार ह्या पॅनलाक 8,484 8,484 वोट्स पडले. जाल्यार BJP बॅक्ड बाबूश मोन्सेरात पॅनलाक 12,850 वोट्स मेळ्ळे. मागीर अदर्स कांय वॉर्डांनी जे इंडिपेंडंट आसले अदर्स तांकां 1,111. तर अशा तरेन 12,850 मतां घेवन बाबूश मोन्सेरात पॅनलान 27 जागे जिखले. बाबूश मोन्सेरात आणि आमी पणजेकार ह्या दोनूय पॅनला मदीं सुमार 4 ते 4,500 मतांचो फरक आसा. आतां पणजी CCP चे ज्युरिस्डिक्शन आसा ते पणजी आणि तालिगांव हे 2 एसेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज भितर हे डिस्ट्रीब्यूट जाल्ले आसा. तातूंत तालिगांव एसेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सींतले भितर 6 वॉर्ड येतात, जाल्यार पणजी कॉन्स्टिट्युएन्सी भितर बाकीचे सगळे वॉर्ड येतात. ऑलमोस्ट 9 वॉर्ड हे तालिगांव मतदारसंघातले येतात. ते जर आमी मायनस केले ह्या वोटिंगांतल्यान जाल्यार आमी पणजेकार म्हटल्यार उत्पल पर्रीकार हे ऑलमोस्ट 5,000 सुमार ह्या मतांचेर पावतात. जाल्यार बाबूश मोन्सेरात हे सुमार 8,500 मतांचेर पावतात. म्हणटकूच तरी पूण सुमार 3 ते 3,500 चड मतां ही बाबूश मोन्सेरात पॅनलाक मेळ्ळी आसात. 2022 ह्या वर्सा बाबूश मोन्सेरात हे फक्त ऑलमोस्ट 700 ते 800 मतांनी जैतिवंत जाल्ले. पुणून फाटल्या 4 वर्सांनी तांणी आपलो हो डिफरन्स वाडोवन आयज पणजी मतदारसंघात ते 8 ते 8,500 मतांनी फुडें आसात. जाल्यार उत्पल पर्रीकार हे 5 ते 5,500 मतांचेर आसा. म्हणटकूच उत्पल पर्रीकार हांकां 2027 जर बाबूश मोन्सेरात हांकां जर चॅलेंज करची जाली जाल्यार तांकां एडिशनल 3 ते 3,500 मतां आपले वाटेन हाडची पडटली. जाल्यारूच ते बाबूश मोन्सेरात हांकां फायट दिवपाक शकता. हें आयच्या ह्या पुराय रिजल्टांतल्यान आमकां पळोवपाक मेळटा. आतां जे 3 कॅन्डिडेट आमी पणजेकार ह्या पॅनलाचे जैतिवंत जाले त्या तिनूय कॅन्डिडेटांचो डिफरन्स मार्जीन सुद्दां जर आमी पळयत जाल्यार ते खूब कमी मार्जीन आसा. म्हटल्यार बाबूश मोन्सेरात जे 30चे 30 जागे आपूण जिखोन दाखयतलो अशें म्हणून जाणें म्हटलेलें ते मातशे कांय थोड्याच मतांनी ते फाटीं उरले. तातूंत पयली गजाल म्हटल्यार जॅक सुखीचा जे आम आदमी पार्टीचे लिडर अशें म्हणून आयज आम आदमी पार्टीन तांचे कॉंग्रॅच्युलेशन्स, इवन अरविंद केजरीवाल हांणी ट्वीट केला तांकां कॉंग्रॅच्युलेट करपाक. ही इज डायरेक्टली रिलेटेड टू आम आदमी पार्टी. आणि गोंयचे लिडर फुडारी जॅक सिकेरा हांचेय ते रिलेटिव्ह. तर ते फक्त 2 मतांनी जैतिवंत जाले. तांच्या विरोधात जॉर्ज डेनिस एडवर्ड फ्रांसीस जे प्रेझेंट कावन्सिलर असले ते पराभूत जाले. आणि जॅक सुकेजा हे 2 मतांनी जैतिवंत जाले. जे आमी पणजेकार ह्या पॅनलाचे वांगडी कमीत कमी मतांनी जैतिवंत जाल्ले जॅक सुकेजा हे पयले थारल्यात. मागीर दुसरे जे आमी पणजेकार पॅनलांतल्यान जैतिवंत जाल्या त्यो लिब्रेटा मेंडीस आचारी ह्यो वॉर्ड नंबर 29 आणि त्यो 31 वोटांनी जैतिवंत जाल्यो. तांच्या आड प्रेझेंट कावन्सिलर सँड्रा मारिया डिकुन्ना आसल्यो त्यो पराभूत जाल्यो, त्यो कावन्सिलर आसल्यो. आणि लिब्रेटा मेंडीस आचारी
ह्यो 31 मतांनी जैतिवंत जालो. तिसरे लिओनीड फुर्तादो, सुरेन फुर्तादो हांचे पूत हे हांणी संजीव देसाय जे भाजपा मंडळाचे अध्यक्ष जावन आसात तांचो पराभव केलो. ते 68 मतांनी जैतिवंत जाले. म्हटल्यार तिनूय जे कॅन्डिडेट आमी पणजेकार पॅनलाचे जिखून आयल्यात ते तिनूय कॅन्डिडेट हे 100 मतांच्या भितर मार्जिनात जिखून आयिल्ले आसात. म्हणटकूच मातसो जर नेट बाबूश मोन्सेरातान लायल्लो, नाजाल्यार तांच्या पॅनलान लायल्लो, नाजाल्यार BJPन लायल्लो, जाल्यार 30 आउट ऑफ 30 ही गजाल ही प्रत्यक्षान येवपाक म्हाका दिसता कांयच प्रॉब्लम नसतलो आसलो. अशा पद्दतीचो हो रिजल्ट आमकां पळोवपाक मेळटा. आतां हें जितलें खरें तितलीच ताका दुसरी बाजू आसा. दुसरी बाजू कितें तर आमी पणजेकार ह्या पॅनलाचे ऑलमोस्ट सुमार 10 कॅन्डिडेट हे अशाच तरेन 100 मतांच्या मार्जिनान खंय तरी पराभूत जाल्ले आमकां ह्या रिजल्टांतल्यान पळोवपाक मेळटा. वदळ जी प्रेस कॉन्फरन्स जाली आनी त्या प्रेस कॉन्फरन्सी भितर उत्पल परिकार हाणें सांगलें की ऑलमोस्ट 10 तरी सीट काडपाची तांची अपेक्षा आसली. 10 सीट मेळटले असो तांकां विश्वास दिसतालो. आयले 3 सीट आनी तातूंत ऑलमोस्ट 10 सीटांचे हे सुमार 100च्या मार्जिनान तांचे सीट हे पराभूत जाले. म्हणटकूच हें क्लोज मार्जिन जे आसा दॅट इज द सायन ऑफ कॉन्फिडन्स की उत्पल परिकार आनी आमी पणजेकार हाका व्हॅल्यू, वोट व्हॅल्यू हो पणजेन आसा. जरी पुरायपणान 27 सीट घेवन बाबूश मोन्सेरात पॅनल जरी जैतिवंत जालें जाल्यार दुसरी सायड म्हटल्यार अपोजीट सायड उत्पल परिकार सायड ही पुरायपणान वीक ना हे ह्या रिजल्टांतल्यान दाखोवन दिल्लें आसा. म्हणटकूच तो एक कॉन्फिडन्स कांय प्रमाणान उत्पल परिकारा भितर आमकां पळोवपाक मेळटा. आतां सगळ्यांत चड मतां घेवन जैतिवंत जावप्या भितर पयलो नंबर म्हणटा तो तुकाराम चिन्नानावर हांणी 457 मतांच्या मार्जिनान हो वॉर्ड नंबर 11तल्यान जैतिवंत जाल्लो आसा. फाटले फावट फाटल्या इलेक्शन्साक 601 मतां घेवन उदय मडकयकार हो पयल्या नंबराचेर म्हटल्यार सगळ्यांत चड मतां घेवन जैतिवंत थारलेलो. ह्या फावट तुकाराम चिन्ननवार हो 457 मतांची आघाडी घेवन जैतिवंत जाला. दुसरो सगळ्यांत चड मतां घेवन जैतिवंत जाल्ल्या भितर कावन्सिलर कॅरोलिना पो हांचो नंबर लागता. तांचे मार्जिन 354 वोट्स आसात. मागीर थर्ड वर्षा शेटये ज्यो कावन्सिलर आसात तांचे मार्जिन 296 आसा. म्हणटकूच पयलो तुकाराम चिन्ननवार 457 मार्जिन, सेकंड कॅरोलिना पो 354 मार्जिन आणि थर्ड वर्षा शेटये 296 मार्जिनाचे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्यो सगळ्यांत चड मार्जिनान जैतिवंत थारलेले कावन्सिलर थारल्यात. मागीर सगळ्यांत कमी मतां घेवन जैतिवंत थारलेल्या भितर पयलो नंबर जॅक सुकीजा जे फक्त 2 मतांनी जैतिवंत थारल्या. दुसरो नंबर प्रसाद आमोणकर. ही टफ फायट जाली बिटवीन प्रसाद आमोणकर आणि विष्णू नाईक. प्रसाद आमोणकर जे प्रेझेंट कावन्सिलर आसात ते फक्त 21 मतांनी जैतिवंत थारले फ्रॉम बाबूश मोन्सेरात पॅनल. आणि तिसऱ्यो ह्यो वॉर्ड नंबर 16 अस्मिता केरकर ज्यो प्रेझेंट कावन्सिलर आसात तांची फायट प्रेझेंट कावन्सिलर प्रांजल नाईक हांच्या वांगडा आसलेली. पुणून प्रांजल नाईक हाचो तांणी 30 मतांनी पराभव केलो. तर अशा तरेन सगळ्यांत चड मतां घेवन जैतिवंत जाल्ले कावन्सिलर आणि सगळ्यांत कमी मतां घेवन जैतिवंत जाल्ले कावन्सिलर हे आमी पळयले. आता हो सगळो रिजल्ट पळयल्या उपरांत एक गजाल जी सामकी स्पश्ट जाता ती म्हटल्यार जशें आमी वदळ म्हटलें तशें की बाबूश मोन्सेरात हे इनडिस्पेन्सिबल लिडर थारतात. म्हणटकूच ज्या वाटेन ज्या सायडीन बाबूश मोन्सेरात आणि विश्वजीत राणे आसात त्या सायडीची सुरवातूच ऑलमोस्ट 4 ते 5 कॉन्स्टिट्युएन्सींतल्यान सुरू जाता. म्हणटकूच ह्या दोनूय लिडरांक टाळून ह्या दोनूय लिडरांक कुशीक दवरून खंयचोच पक्ष
हो सत्तेर येवपाक डिफिकल्ट, नाजाल्यार सत्तेर येवपाक शकना, सरकार स्थापन करपाक शकना. आणि हेच वळखून बीजेपीन ह्या दोनूय लिडरांक आपल्या पक्षान घेतल्या. ताचें कारणूच हें की ह्या दोनूय लिडरांक भायर दवरून खंयचोच पक्ष सत्तेर येवपाक शकना. ही प्रॅक्टिकेबिलिटी ही बीजेपीन आपणायल्ली आसा. आयज परिस्थिती अशी जाल्या की एके तेंपार अशा पद्दतीची प्रॅक्टिकेबिलिटी काँग्रेस पक्ष आपणायतालो आणि बीजेपी आयडियोलॉजी आणि बाकीच्यो गजाली सांगतलो. आयज परिस्थिती अशी जाल्या की बीजेपी ही प्रॅक्टिकल पद्दतीन वागपाक लागल्या आणि काँग्रेस पक्ष आयडियोलॉजीच्यो गजाली सांगपाक लागल्या. काँग्रेस पक्षान घोशणा आणि जाहीर केला की ज्या ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाचो विश्वासघात केला, ज्या ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाक डिच केला, तांकां आमी परतून घेवचे ना, तांकां आमी तिकेटूय दिवचे ना म्हणून. आता अशें जर जायत जाल्यार हे 4 नाजाल्यार 5 सीट हे काँग्रेस पक्षाक म्हाका दिसता सायडीनूच काडून दवरचे पडटले. कारण जर ते ह्या दोगूय लिडरांक जर आपल्या पक्षान घेवचे ना, नाजाल्यार एक्सेप्ट करचे ना, जाल्यार तांकां गोंय विधानसभेंतल्या 40 मतदारसंघातले हे 4 ते 5 मतदारसंघ कुशीक दवरचे पडटले. आणि जो कोण जी पार्टी ह्या दोनूय लिडरांक घेता, नाजाल्यार ह्या दोनूय लिडरांक एक्सेप्ट करता, तांचो अकाउंटूच 4 नाजाल्यार 5 सीटांतल्यान सुरू जातलो. अशें हें एक विचित्र गणित हे गोंयच्या राजकारणात तयार जाल्लें आसा. आता आमी वॉर्ड वायज रिजल्ट आमी पळोवया, जेणे करून कितले दर एका उमेदवाराक कशी मतां पडली, कितली मतां पडली ती पळोवया. आता वॉर्ड नंबर 1 भितर 3 कॅन्डिडेट असले आणि तातूंत युतिका जांबावलीकर ह्यो 396 मतां घेवन जैतिवंत जाल्यो फ्रॉम बीजेपी बॅक बाबूश मोन्सेरात पॅनल. दुसरी वॉर्ड नंबर 2 कॅरोलिना पो 559 वोट्स घेवन जैतिवंत जाल्यो. त्या जाग्याचेर आमी पणजेकार ह्या पॅनलाच्यो उमा वळवयकार ह्यो आसल्यो. मागीर वॉर्ड नंबर 3 मार्गारिटा फेर्नांडीस हांकां 332 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 4 रोहित मोन्सेरात जे पणजी CCPचे मेयर जावन आसात, बाबूश मोन्सेरात हांचे पूत जावन आसात, ते 402 म्हटल्यार 402 मतां घेवन ते जैतिवंत थारल्यात. मागीर वॉर्ड नंबर 5 सुदीन कामत वर्सीस किशोर शास्त्री हे कॉप्टेड काउन्सिलर असलेले फ्रॉम बाबूश मोन्सेरात पॅनल, ते 472 मतां घेवन जैतिवंत जाल्यात. वॉर्ड नंबर 6 हांगासर इंटरेस्टिंग फायट आसली बिटवीन शीतल नायक ज्यो पयलींच्यो कॉर्पोरेटर आणि दत्तप्रसाद नायक हांच्यो पत्नी, आणि तांकां बेंटो सिल्वेस्टर जे काउन्सिलर आसात, प्रेझेंट काउन्सिलर बाबूश मोन्सेरात पॅनलाचे, तांचो पराभव केलो. बेंटोक 500 मतां पडली, जाल्यार शीतल नायकाक 402 मतां पडली. बऱ्याच पैकी फायट शीतल नायकान हांगासर दिल्ली आमकां पळोवपाक मेळटा. मागीर वॉर्ड नंबर 7 बिटवीन लिओनीड फुर्तादो जे सुरेंद्र फुर्तादोचे पूत, तांकां 434 वोट्स पडले. जाल्यार तांच्या विरोधात संजीव देसाय जे बीजेपी पणजी मंडळाचे अध्यक्ष जावन आसात, ते असलेले तांचो पराभव हो लिओनीड फुर्तादो हांणी केलो. 434 वोट्स हे तांकां पडले. मागीर वॉर्ड नंबर 8 हांगासर करिना शिरोडकर हांणी 570 वोट्स घेवन त्यो जैतिवंत थारल्यो. तांणी विद्यमान प्रेझेंट काउन्सिलर शुभदा शिरगांवकर हांचो पराभव केलो. तांकां 385 वोट्स मेळ्ळे. करिना शिरोडकर ह्यो भाजपाच्या युवा मोर्चाच्यो एक वांगडी जावन आसात. आमकां सगळ्यांक करिना शिरोडकर हांची वळख म्हणटात ती. करिना शिरोडकर हांणी स्वप्नेश शेल्लेकर जे सोशल एक्टिविस्ट आसात तांच्या आड आपल्यो भावना सेंटिमेंट्स दुखावल्याच्या कारणान पणजी पुलीस स्टेशनाचेर कागाळ केल्ली आणि स्वप्नेश शेल्लेकर हांच्या विरोधात FIR नोंद जाल्ली. ते करिना शिरोडकर आता पणजी म्युनिसिपालिटीचे काउन्सिलर म्हणून तांची निवड जाल्ली आसा. मागीर वॉर्ड नंबर 9 हांगासर कबीर मखिजा पिंटो हे जैतिवंत थारल्यात. तांणी आदले मेयर आणि ज्येष्ठ
कावन्सिलर ज्येष्ठ वांगडी CCPचे सुरेंद्र फुर्तादो हांचो पराभव केला. कबीर मखिजा पिंटो हांकां 519 मतां जाल्यार सुरेंद्र फुर्तादो हांकां 404 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 10 हांगासर क्लोज फायट बिटवीन प्रसाद आमोणकर जे प्रेझेंट कावन्सिलर आसात आनी बिटवीन विष्णू नाईक जे उत्पल पर्रीकर पॅनल असलेले. प्रसाद आमोणकराक 345 जाल्यार विष्णू नायकाक 324 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 11 जो हायेस्ट मतां घेवन जैतिवंत जालो तुकाराम चिन्ननवार जाका 713 मतां पडली, जाल्यार गौरव नाईक फ्रॉम उत्पल पर्रीकर पॅनल ताका 256 वोट्स मेळ्ळे. वॉर्ड नंबर 12 3 कॅन्डिडेट असलेले, तातूंत वर्षा शेटये जे प्रेझेंट कावन्सिलर आसा तांकां 478 वोट्स पडले, जाल्यार ब्रिजेश कवळेकर 225 आणि शबनम खान हाका 182 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 13 उदय मडकयकार फाटले फावट 2021 हायेस्ट वोट घेवन जैतिवंत जाल्ले. ह्या फावट तांकां 563 वोट्स पडल्यो, जाल्यार तांच्या विरोधात निळकंठ च्यारी हांकां 368 वोट पडले. वॉर्ड नंबर 14 प्रज्योत वांयगणकर 525 वोट्स आणि मदन फातर्फेकर 260 वोट्स. मदन फातर्फेकर हे RTO ऑफिसाचे आदले रिटायर्ड ऑफिसर. बरी फायट जातली ह्या वॉर्डान अशें दिसतालें, पुणून मदन फातर्फेकर हे खूब फाटीं पडले 260 वोट्स, जाल्यार प्रज्योत वांयगणकर हाका 525 वोट्स पडले. वॉर्ड नंबर 15 हांगासर शायनी चोपडेकर 493 वोट्स, जाल्यार सूरज नाईक हांकां 212 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 16 अस्मिता केरकर हांकां 287 वोट्स पडली, जाल्यार कावन्सिलर प्रांजल नाईक हांकां 257. ही दोगूय जाणां प्रेझेंट कावन्सिलर आसलेलीं आनी डिलिमिटेशन जाल्ल्या कारणान ह्या दोगूय कावन्सिलरांक एका आड हे इलेक्शन्स लढोवचे पडले आनी निमणे बाबूश बॅक पॅनल अस्मिता केरकर ह्यो जैतिवंत थारल्यो. मागीर वॉर्ड नंबर 17 हांगासर जॅक सुखेजा जे 2 मतांनी जैतिवंत जाले विथ 344 वोट्स आनी तांच्या विरोधात एडवर्ड डेनिस जॉर्ज हांकां 342 वोट्स पडले. वॉर्ड नंबर 18 कृष्णा शिरोडकर हांकां 453 वोट्स पडले, जाल्यार तांच्या विरोधात आशिष नागवेकर हांकां 212 वोट्स पडले. वॉर्ड नंबर 19 निकिता नाईक हांकां 349 वोट्स ज्यो जैतिवंत थारल्यो, जाल्यार तांच्या विरोधात दियोदिता पेरेरा हांकां 283 वोट्स पडले. मागीर वॉर्ड नंबर 20 हांगासर शुभम चोडणकर जे आतांचे कावन्सिलर आसलेले ते जैतिवंत जाले. 338 वोट्स तांकां पडले, जाल्यार तांच्या विरोधात गोविंद चोडणकर हांकां 45, जाल्यार उत्पल पर्रीकर पॅनलाचे महेश रिवणकर हांकां 241 वोट्स पडले. वॉर्ड नंबर 21 मनीषा मणेरकर हांकां 374 वोट्स, जाल्यार भालचंद्र तारकर पेडणेकर हांकां 288 वोट्स पडले. वॉर्ड नंबर 22 दिक्षा मांडकर ज्यो कावन्सिलर आसात तांणी नेहा कवळेकर हांचो पराभव केलो. दिक्षाक 404 मतां पडली, जाल्यार नेहा कवळेकराक 275 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 23 सगळ्यांत चड मतदान जाल्लो हो वॉर्ड, तातूंत विद्या गडकर ह्यो जैतिवंत थारल्यात, तांकां 429 मतां पडली, जाल्यार ज्योती मसूरकर ज्यो माजी नगरसेविका तिका 248 मतां पडली. वॉर्ड नंबर 24 हातूंत 3 कॅन्डिडेट असले, तातूंत जैतिवंत थारलो तो करण पारेख, यतीन पारेख हाचो पूत, ताका 343 वोट्स पडले, जाल्यार नितीन नार्वेकर फ्रॉम उत्पल पर्रीकर पॅनल 257 वोट्स आणि एक थर्ड कॅन्डिडेट आसलो शिवदास नायक रायकार हाका 12 वोट्स पडले. तर करण हो आता विद्यमान नगरसेवक जो परतून एक फावट निवडून आयिल्लो आसा. वॉर्ड नंबर 25 कीर्ती साखळकर हाका 361 वोट्स, जाल्यार माधवी आमोणकर हाका 320 वोट्स. सो कीर्ती साखळकर फ्रॉम बाबूश पॅनल हॅज वॉन इन दॅट वॉर्ड. मागीर वॉर्ड नंबर 26
वसन अक्षिकर फ्रॉम बाबूश मोन्सेरात पॅनल वॉन बाय 377 वोट्स ताका पडले. ताच्या विरोधात शुभदा धोंड माजी नगरसेविका 176 वोट्स. मागीर राजेश केळुस्कर 15 वोट्स, नम्रता सरदेसाय 66 वोट्स आणि संजय सरमळकर हाका 13 मतां पडली. मागीर वॉर्ड नंबर 27 विठ्ठल चोपडेकर 320 मतां ताका मेळ्ळी. तो जैतिवंत जालो. प्रेझेंट कावन्सिलर तो परतून एक फावट निवडून आयलो. जाल्यार ताच्या विरोधात वासुदेव मणेरकर हाका 222 मतां पडली. वॉर्ड नंबर 28 हांगासर रुपेश हळणकर आदले कावन्सिलर आता परतून एक फावट ते वेचून आयल्यात. ताका 429 मतां पडली. तांच्या विरोधात उत्पल परिकर पॅनलाचे घनश्याम नासनोडकर हाका 323 जाल्यार दत्तराज हळणकर हाका 69 वोट्स पडली. वॉर्ड नंबर 29 ही अशाच पद्दतीन क्लोज फायट जाली बिटवीन सेंड्रा डाकुन्ना ज्यो प्रेझेंट कावन्सिलर आसात त्यांच्या विरोधात लिब्रेटा मेंडिस आचारी ज्यो उत्पल परिकर पॅनलाच्यो त्यो जैतिवंत थारल्यो. 324 वोट्स ताका पडली जाल्यार सेंड्रा डिकुन्ना हाका 293 वोट्स पडली. निमणो वॉर्ड नंबर 30 जो हांगासर सिल्वेस्टर फर्नांडीस हे जैतिवंत थारले जे आताचे कावन्सिलरूय असले परतून एक फावट निवडून आयले. जाल्यार वैभव साळगांवकर हांणी 328 वोट्स काडली. तर अशा तरेन सगळ्यो ज्यो फायट्स आसात त्यो खूब क्लोज अशा पद्दतीच्यो फायट थारल्यात. म्हटल्यार जर ताचें विश्लेशण करचें जालें जाल्यार 0 ते 25 अशा मताच्या फरकान हे दोग जाण वेचून आयिल्ले आसात. जाल्यार 25 ते 50 अशा मताच्या फरकान 4 कावन्सिलर निवडून आयल्यात. 50 ते 75 ह्या मार्जिनान 3 कावन्सिलर निवडून आयल्यात. 75 to 100 75 ते 100 ह्या मार्जिनान 6 कावन्सिलर निवडून आयल्यात. 100 ते 150 ह्या मार्जिनान 4 कावन्सिलर निवडून आयल्यात. जाल्यार 150 ते 200 ह्या मार्जिनान 3 कावन्सिलर निवडून आयल्यात. आणि 200 प्लस ह्या मार्जिनान ऑलमोस्ट 8 कावन्सिलर निवडून आयल्यात. तर अशा पद्दतीन खूप क्लोज अशा पद्दतीची ही फायट आमकां ह्या CCP इलेक्शन्सांतल्यान पळोवपाक मेळ्ळी. बाबूश मोन्सेरात हांणी पुराय पणजेकाराचे उपकार आठयतना तांणी BJPचे उपकार आठयल्या की BJPन आपल्याचेर विश्वास दवरलो आणि ह्या वेंचणुकीत आपल्याक ही वेंचणूक आपल्या पॅनला अंडर लडोवपाची तांणी परवानगी दिली. दुसरी गजाल म्हत्वाची ती म्हटल्यार बाबूश मोन्सेरात हांणी एक गजाल सांगली की लोकांक गृहीत धरप हे पुरायपणान चुकीचें. लोकांकडे तुमचो कंटिन्युअस कनेक्ट आसपाक जाय अशें मार्गदर्शन ताणें आपल्या सगळ्या कावन्सिलरांक केलें. आणि म्हाका दिसता दॅट इज द प्लस पॉयंट ऑफ बाबूश मोन्सेरात की ते कायम सातत्यान आपल्या कावन्सिलरां मार्फत लोकांकडे कनेक्ट असतात. लोकांच्या बारीक सारीक गजाली कडेन तांचें लक्ष आसता. बारीक सारीक गजालीच्या बाबतीत ते त्या लोकां मेरेन पावतात आपल्या कावन्सिलरां मार्फत. आणि तोच प्लस पॉयंट की CCP इलेक्शन्साक बाबूश जे कॅन्डिडेट दिता त्या कॅन्डिडेटा फाटल्यान लोक रावतात. हें आमी फाटलीं कितलींशींच वर्सां आमी पळयत आयल्यात. आतां एसेंब्लीच्या वेळार पणजेकार वेगळ्या तरेन मतदान करता ही गजाल वेगळी. पूण CCPच्या बाबतीत मात बाबूश मोन्सेरात ज्या मनशाक उमेदवारी दिता तेच मनीस चडशे फावट जैतिवंत थारतात. आणि त्या खातीर बाबूश मोन्सेरात पॅनलांत आपल्याक उमेदवारी मेळची हाची उत्सुकता चडांत चड लोकांक लागलेली आसता. आणि त्या खातीर सगळ्यांची धडपड चलता. पूण ज्या मनशाक ती उमेदवारी मेळटा तो लकी थारता आणि तो CCPचेर वेचून वयता. हें फाटल्या कितल्याशाच इलेक्शनांतल्यान आमी पळयलां. आणि त्याच अनुशंगान हेवूय फावट कितल्याशाच लोकांक परतून निवडून येवपाची संद मेळ्ळ्या. आतां ह्या इलेक्शन्साक जर आमी पळयत जाल्यार जे कावन्सिलर निवडून येयल्यात त्या कावन्सिलरां भितर ऑलमोस्ट 5 कावन्सिलर हे पराभूत जाल्यात. जे प्रेझेंट कावन्सिलर आसलेले तातूंतले 5 कावन्सिलर हे पराभूत जाल्यात. जाल्यार 15 कावन्सिलर रिइलेक्ट जाल्यात. 15 कावन्सिलर तांकां परतून एक फावट उमेदवारी मेळयली ते परतून जैतिवंत थारल्यात. आणि एक कावन्सिलर जे कॉप्टेड कावन्सिलर आसलेले किशोर शास्त्री तेवूय ह्या फावट रिइलेक्ट जाला. सो 16 कावन्सिलर जे कावन्सिलर आसले ऑलरेडी ते ह्या CCPच्या कावन्सिलाचेर आतां आसतले. जाल्यार 5 कावन्सिलर हे पराभूत जाले.
आता ह्या सगळ्या रिझल्टाचो जर वेगळ्या पद्धतीन आणि विधानसभेच्या नदरेंतल्यान जर विश्लेषण करचें जालें जाल्यार 2022तले बाबूश मोन्सेरात हांचें पोजिशन आनी आतां 2026तले बाबूश मोन्सेरात हांचें पोजिशन हातूंत भितर बरोच फरक पडला आनी बाबूश मोन्सेरात हे आनीक स्ट्रॉंग जाल्ले आमकां हांगासर पळोवपाक मेळटा. आतां बाबूश मोन्सेरात हे बीजेपीन आसात आनी उत्पल पर्रीकर हे बीजेपीच्या विरोधात ही निवडणूक फायट करतात. ही गजाल म्हाका दिसता खुबशा पणजेकारांक अजुनूय हजम जावंक शकूंक ना, कारण उत्पल पर्रीकर आणि बीजेपी हे इनडिस्पेन्सिबल. ज्या उत्पल पर्रीकराच्या बापायन बीजेपी गोंयान रुजयली, त्या बीजेपी गोंयान सरकार स्थापन करून दिलें, त्या बीजेपी पक्षाचेर लिडर ऑफ ऑपोजिशन, चीफ मिनिस्टर, केंद्रांतले मंत्री अशी पदां भुशयली. ते उत्पल पर्रीकर हो त्या बीजेपीच्या विरोधात कसो वयतलो हो मुखेलपणान प्रश्न आसाच. आता उत्पल पर्रीकर हांकां दिसतालें की जी मतां ऑलमोस्ट 3 ते 4 हजार मतां ही काँग्रेसीची, आम आदमी पार्टीची मेळून मतां आसात, ती मतां जर आपल्या वाटेन डायवर्ट जाली जाल्यार तातूंतल्यान वेगळो रिजल्ट हो सीसीपी इलेक्शन्सांत जावपाक शकता. पुणून ही मतां ही उत्पल पर्रीकर पॅनलाक कशा तरेन मेळटली, कारण उत्पल पर्रीकर हे कितले जरी सांगले जाल्यार उत्पल पर्रीकर हे बीजेपीचेच आसात आनी बीजेपीक हे लोक केन्नाच मतां मारिनात आनी त्या खातीर त्या लोकांनी ह्या फावट म्हाका दिसता विस्कळीतपणान मतदान केल्ल्या कारणान हो अशा पद्दतीचो 1-to-1 फायट आसलेल्या वॉर्डा भितरूय आमकां अशा पद्दतीचो हो रिजल्ट पळोवपाक मेळ्ळो. आता जो मेरेन बाबूश मोन्सेरात बीजेपीन आसा तो मेरेन उत्पल पर्रीकर हांकां बीजेपीची संद मेळपाक शकना. आता जर बाबूश मोन्सेरात हेच उत्पल पर्रीकराचेर प्रसन्न जाले आणि तांणी उत्पल पर्रीकरा खातीर पणजी मतदारसंघ सोडलो आणि परतून ते ताळगांव गेले जाल्यारूच उत्पल पर्रीकर हांकां बीजेपीची तिकीट मेळपाक शकता, नाजाल्यार बीजेपीची तिकीट तांकां मेळपाक शकना. जर तांकां बीजेपीची तिकीट मेळपाक शकना जाल्यार वॉट वील बी द स्टँड ऑफ उत्पल पर्रीकर, कारण उत्पल पर्रीकर काँग्रेस ना जाल्यार हेर पक्षान वचपाक शकना. त्या पक्षान गेलो जाल्यार ते पक्ष उत्पल पर्रीकराक एक्सेप्ट करतानाय चिंततले की त्या आयडियोलॉजीन ल्हानाचो व्हड जाल्लो हो भुरगो त्या पक्षान टिकून उरतलो काय कितें. मागीर पर्याय कितें उरता, मागीर पर्याय एकूच उरता तो म्हटल्यार अपक्ष म्हणूनच 2027 विधानसभेची वेंचणूक लढलो. आता अपक्ष म्हणून जर वेंचणूक उत्पल पर्रीकर लढयतले जाल्यार तांकां बीजेपीच्या विरोधान स्टँड घेवचो पडटलो, कारण बाबूश हे बीजेपीक रिप्रेझेंट करतात. आता मेरेन आमी पळयलां की उत्पल पर्रीकर हे फक्त बाबूशाच्या विरोधातूच उलयतात. बीजेपीच्या विरोधात उलयल्ले आमकां ते केन्नाच पळोवपाक मेळना आनी आयकपाक मेळना. बीजेपीच्यो सगळ्यो गजाली तांकां मान्य, फक्त तांकां बाबूश मोन्सेरात मान्य ना. ही गजाल म्हाका दिसता कोणूच एक्सेप्ट करपाक शकना. उत्पल पर्रीकर हांकां क्लियर स्टँड घेवचो पडटलो अबाउट रॉंग पॉलिसीज ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट, अबाउट रॉंग डिसिजन्स ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट, अबाउट करप्शन इन दीस बीजेपी गव्हर्नमेंट. ह्या सगळ्या गजालींचेर, ह्या सगळ्या विशयांचेर उत्पल पर्रीकराक स्टँड घेवन उलोवचो पडटलो, ताच्या विरोधात स्टँड घेवचो पडटलो, जाल्यारूच खंय तरी म्हाका दिसता पणजेकार ताचेर विश्वास दवरपाक शकता. फकत इलेक्शन्साच्या टायमार भायर सरून बाबूश मोन्सेराताच्या विरोधात स्टेटमेंट केले म्हणून उत्पल पर्रीकराच्या फाटल्यान पणजेकार रावतले अशें जावपाक शकना. आयज जे लोक एका तेंपार मनोहर पर्रीकराच्या फाटल्यान ठामपणान उबे आसलेले, ताच्या फुडें फाटी डाव्या उजव्यान सामके घट्टपणान काम करताले, तेच लोक आयज इजिली बाबूश मोन्सेराता कडेन एडजस्ट जाल्ले आसात. हो चमत्कार बाबूश मोन्सेरात हाच्या पर्सनॅलिटी भितर आसा, कारण ताची वागपाची आणि ताची पॉलिटिक्स करपाची जी पद्दत आसा ती वेगळ्या पद्दतीची आसा आणि त्या खातीर कोणूय मनीस, नवो मनीस हो इजिली ताच्या भितर एडजस्ट जावपाक शकता. उत्पल पर्रीकर हे युवा आसा, तांच्या खातीर आनीक बरोच काळ आसा, पुणून तांकां जर खरेंच आपले पॉलिटिकल करियर जर करपाचें आसा जाल्यार तांकां स्ट्रिक्टली 24/7 लोकां खातीर काम करचें पडटलें. नो मॅटर मनी हो मॅटर आसाच. खुबशे जाण सांगतात की बाकी कितल्योय गजाली तुमी सांगल्यो जाल्यार मनी मॅटर्स. पयशांनी मतां विकत घेवपाक शकतात आणि ती मतां ही विकत घेवपाचें काम हे पणजेन चलता. पुणून सगळ्याच बाबतींत हें अशें चलता अशेंय ना. पयशाच्या बाबतींतूच जर उलोवचें जालें जाल्यार मनोहर पर्रीकर हे 25
वर्सां 25 जे पणजेचे प्रतिनिधित्व ताणें केलें तें कितें आसलें, त्यावूय वेळार बाबूश मोन्सेरात हाचे कडेन पयशे आसले. मागीर मनोहर पर्रीकर हे कंटिन्युअसली कशे जिखून येताले. आतां खुबशे जाण म्हणटात की ते मनोहर पर्रीकर आनी बाबूश मोन्सेरात हांचें सेटिंग आसलेलें. आतां ह्यो सगळ्यो गजाली ह्यो फक्त उलोवपा खातीर आनी टिका करपा खातीर ओके आसात, पुणून निमणें मनोहर पर्रीकर थंय 25 वर्सां ताणें प्रतिनिधित्व केलें. म्हणटकूच जर उत्पल पर्रीकार तशा तरेन जर काम तांणी केलें आनी तांणी आतां जशें सांगलां की एक ग्रूप आमी पणजेकार नांवान एक तयार जाल्लो आसा, म्हणटकूच तांकांच घेवन आतां फुडें आपूण काम करतलो अशें म्हणून जें तांणी सांगलां तें तांणी म्हटलां त्या प्रमाण तें खरेंच फुडलें वर्सभर ह्या आमी पणजेकार प्लॅटफॉर्मा अंडर पणजेन काम करतले काय, पणजेच्या वेगवेगळ्या विशयाचेर ते उलयतले काय, जे जे विशय पेंडींग आसात ते विशय मार्गाक लावपाक लागून ते आतांच्या कावन्सिलाचेर प्रेशर घालतले काय कितें, पणजे मार्केटाचे एग्रीमेंट हे फाटली कितलीशींच वर्सां पेंडींग आसात तो विशय मार्गाक लागतलो काय कितें. आतां पणजेच्या पार्किंगाच्या विशयाचेर आमी ह्याच्या पयलीं खूब उलयल्ले आसात की ह्या पार्किंगाचेर नेमकें कितें, हातूंतल्यान कितली येणावळ येता ती कोणा कडेन वयता. पुणून आमी हें उलयल्या उपरांत म्हाका आयजूच त्या पार्किंगाच्या संदर्भांतलो एक फोन आयलो. तो फोन त्या पार्किंगाच्या कॉन्ट्रॅक्टराचो आनी तांणी राग उक्तायलो की आमी कितेंय बडबडटात म्हणून. म्हणजे तांचें अशें म्हणणें आसा की ह्या पार्किंगा खातीर दर म्हयन्याक ते 16 लाख रुपया सीसीपीक फारीक करतात, जाल्यार वर्साक 2 कोटी रुपया पार्किंगांतल्यान सीसीपीक ही येणावळ मेळटा. मागीर त्या पार्किंग कॉन्ट्रॅक्टराक आपली येणावळ मेळटा काय ना मेळटा हो विशय वेगळो, पुणून ताका कंपल्सरिली म्हयन्याक 16 लाख रुपया सीसीपीक भरचे पडटात आनी वर्साक 2 कोटी रुपया सीसीपीक भरचे पडटात. म्हणटकूच तुमी पार्किंगाचेर कित्याचें कितें उलोवं नाका अशी तांची कागाळ आसली. आनी आमकांय ही गजाल खबर नासलेली, तांणी ती गजाल सांगली, ही एक गजाल बरी जाली. पुणून 2 कोटी रुपया ह्या पार्किंगांतल्यान जर सीसीपीक येणावळ मेळटा जाल्यार ह्या येणावळीचो सीसीपी कशा तरेन उपेग करता. आयज ज्या तरेन वेगवेगळ्या जाग्याचेर पार्किंगाची जागा जर आमी पळयत जाल्यार ती व्यवस्थीत पद्दतीन मार्क केल्ली ना. रस्त्याच्या हॉट मिक्सिंगा खातीर आनी सायडीच्या त्या गटरा वयल्या त्या पेवर्सा खातीर थंय 2 व्हिलर व्यवस्थीत पद्दतीन पार्कूय करपाक मेळना अशी परिस्थिती आयज जाल्ली आसा. म्हणटकूच पार्किंगाच्या येणावळींतल्यान जो पयसो सीसीपीक येता त्या येणावळींतल्यान सीसीपीन ह्या पार्किंगे भितर आनीक शिस्त हाडपाचो प्रयत्न करपाक जाय आनी व्यवस्थीत पद्दतीन प्लॅन पद्दतीन पार्किंग ही करपाक मेळची आनी ताच्या खातीर व्यवस्थीत जे जागे आसात पार्किंग एरिया ती व्यवस्थीत नोटिफाय जावची. ज्या ज्या पार्किंग एरियेन स्क्रॅप गाडयो आसात नाजाल्यार आनीक कितें तरी आसा जे खातीर पार्किंग करपाक अडथळो निर्माण जाता ती सगळी जागा मेकळी करची, हेच्या खातीर काम करचें पडटलें. पुणून ही 2 कोटी रुपयाची येणावळ घेवन सीसीपी नेमकी करता कितें हो प्रश्न आतां आमकां सीसीपी करचो पडटलो. सीसीपीची बिल्डींग ही अजूनही पेंडींग आसा. व्हडले व्हडले प्रोजेक्ट सरकारान विदीन रेकॉर्ड टायम पिरियड कंप्लीट केल्ले आसात, जाल्यार सीसीपीची बिल्डींग अजूनही कित्याक सुरू जावपाक पावना तोवूय एक म्हत्वाचो प्रश्न. 2 फावट फावंडेशन स्टोन घालूनय बीन सीसीपीची बिल्डींग अजूनही तयार जायना ही म्हाका दिसता शोभेची गजाल न्हू. कारण ज्या बाबूश मोन्सेरात हांच्या कडेन फाटली कितलीशींच वर्सां सीसीपी आसा त्या बाबूश मोन्सेराताच्या बाबतीत सीसीपी बिल्डिंगेच्या बाबतीत फेल्युअर हे म्हाका दिसता शोभना. फिश मार्केट ज्या तरेन बांदला थंयसरली जर परिस्थिती पळयत, ज्या तरेन त्या फिश मार्केटान उदक साचता आनी दर एकलो जो विजीट करता फिश मार्केटान ताका त्या घाणीच्या उदकांतल्यान दर फावटी नुस्तें विकत घेवचें पडटा, तें जर पळयत जाल्यार स्मार्ट सिटीक सोंपता अशें तें फिश मार्केट मातूय ना. आनी निमणो विशय म्हणटा तो स्मार्ट सिटीचो. बाबूश मोन्सेरात आनी कितलीं वर्सां त्या स्मार्ट सिटीचेर बोट दाखोवन आपूण आपले हात वयर करतलो. आतां तांकां एक्सेप्ट करचें पडटलें ही इज पार्ट ऑफ दॅट फेल्युअर ऑफ स्मार्ट सिटी बिकॉज ही इज द पार्ट ऑफ बीजेपी वीच हॅज फेल्ड टू इम्प्लिमेंट दॅट स्कीम. आनी आयज त्या स्मार्ट सिटीच्या नांवार 1.5 ते 18 कोटी रुपया हे खर्च जाल्ले आसात. त्याचो पणजेकारांक कितलो फायदो जालो हो तर मुखेलपणान विशय आसाच, पुणून आतां ताच्या बद्दल फक्त बेजार जावन नाजाल्यार त्या स्मार्ट सिटींग वाल्यांकूच विचरा अशें म्हणून जावचें ना. बाबूश मोन्सेरात हांणी आतां तातूंत लक्ष घालचें पडटलें आनी ज्यो ज्यो गजाली ह्या स्मार्ट सिटी
च्या प्रोजेक्टाच्या बाबतीत उरल्या त्यो गजाली मार्गाक लावपा खातीर तांकां प्रयत्न करचो पडटलो. दर फावट हात वयर करून हे विशय हो सुटावो जावचो ना. तर अशा तरेन पणजी CCP इलेक्शन्साचो रिजल्ट आणि त्या रिजल्टांतल्यान एक क्लियर कट मेसेज टू BJP एज वेल एज अपोनंट ही स्पश्ट जाल्ली आसा. अपोजीट पार्टीनी एकठांय येवनूय बीन ते BJPक टक्कर दिवपाक शकूंक ना. हे अपोजीट पार्टीचे फेलियर, बिकॉज ते एकठांय येयले हे फक्त पेपराचेर, बाय हार्ट ते एकठांय येयल्ले आमकां खंयच पळोवपाक मेळोंक ना. कांय मोजक्या वॉर्डांनी कांय मोजक्या कॅन्डिडेटा खातीर काँग्रेसीचे फुडारी प्रचाराक भोंवले, पूण हाचो अर्थ लोकांक ह्या युनायटेड अपोजिशनाचो लोकांचेर कांयच परिणाम जाल्लो आमकां ह्या इलेक्शन्सांतल्यान पळोवपाक मेळना. आनी एक म्हत्वाची गजाल ती म्हटल्यार ह्या इलेक्शन्साक जुनी मतदार वळेरी वापरलेली नवी SIRची जी मतदार वळेरी आसा तातूंत कितलीशीच सुमार 4 ते 4.5 हजार मतां ही डिलीट जाल्ली आसात. म्हणटकूच ती नवी SIR वळेरी आता 2027च्या इलेक्शन्साक आसतली. तातूंतल्यान कितें फरक पडपाक शकता काय, तोवूय इंट्रस्टिंग विशय आसा. दुसरो विशय, आमी सगळे जाण जाणा की जे मायग्रंट लोक पणजेन हांगासर सेटल जाल्ले आसात ते पुरायपणान सदांच दर फावटी ते बाबूश मोन्सेरात हांच्याच वांगडा असतात. आणि तो जो गॅप आसा हो गॅप हो कशा तरेन भरतलो ही एक व्हडली चॅलेंज ही उत्पल पर्रीकर हांच्या मुखार आसा. म्हजें घर ह्या येवजणे खाला ह्या लोकांक सरकारान फॉर्मां वांटून तांच्या भितर एक आशा तयार केल्ली आसा की तांच्या खातीर घरां अवेलेबल जातली आणि त्या खातीर हे लोक हे पुरायपणान ह्या सरकारच्या फाटल्यान बाबूश मोन्सेरात हांच्या फाटल्यान आसात. जाल्यार हे गॅप भरून काडून गोंयकारांक आपल्या वाटेन उत्पल पर्रीकर हे कशा तरेन एट्रॅक्ट करतले ताचेरूच तांचें राजकीय भवितव्य हे थारपाक शकता. तूर्त 8 ते 10 म्हयने फुडल्या इलेक्शन्साक आसा. हे 8 ते 10 म्हयने उत्पल पर्रीकर हांकां ऑन ग्रावंड 24/7 पणजेकारां खातीर काम करचें पडटलें, पणजेकारां खातीर वावुरचें पडटलें. जाल्यारूच खंय तरी 2027 आमकां परतून एक फायट जाल्ली पळोवपाक मेळटली. नाजाल्यार ह्या इलेक्शन्स रिजल्टा वयल्यान तूर्त पणजी ही बाबूश मोन्सेरात हांच्या खातीरूच रिजर्व जाल्ली आसा अशें म्हणचें पडटलें. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.